50वा वाढदिवस साजरा करताना मला खूप आनंद होतो। या ठिकाणी सर्व मित्र परिवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंद मित्र मंडळ, कुमार अंकलचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आपण जवळजवळ आता आपल्याला 10-12 वर्ष झाले आपण आपला स्वतःचा वाढदिवस या ठिकाणी एक झाड वृक्षारोपण करून आपण या ठिकाणी करतो। आणि माझ्या सर्व मित्र परिवारांना माझं एकच सांगणं आहे की प्रत्येकाने आपला वाढदिवस ना फटाके फोडावे ना बॅनर लावावे, पण आपला वाढदिवस निसर्गाच्या सेवेत आणि झाड लावून करावं, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला याचा उपयोग होईल, स्वच्छ हवा मिळेल। पक्ष्यांसाठी आपल्याला काम करायचं आहे। जास्त काही बोलत नाही, या ठिकाणी सर्वजण आले, माझ्या वेळात वेळ काढून सर्व मित्र परिवाराचे मी या ठिकाणी आभार मानतो। मित्र संजय कांबळे यांचा 50वा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आनंदवन या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम जो दरवर्षी ते करतायत, खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि या ठिकाणी जे आनंदवन सांभाळतायत आमच्या कुमार अंकल यांचं खूप मोठं महाराष्ट्रात मला वाटतं चांगलं काम आहे, भारतात चांगलं काम आहे। तर मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्या प्रत्येक वाढदिवसाला इथे येऊन जर झाड लावलं तर खूप ऑक्सिजन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल आणि चांगलं काम चालू होईल, एवढंच मी सांगू इच्छितो। आप कुछ बोलना चाहेंगे? हां, संजय कांबळे हे माझे भाऊ आणि एक फॅमिली मेंबर सारखे आहेत। आज दुसरं वर्ष झालं मी त्यांच्यासोबत आज वृक्षारोपणला इकडे येते, तर मला खूप आनंद आहे। दरवर्षी एक झाड माझ्या हस्ते पण लागलं जातं। कुठेतरी मी माझ्या बड्डेला कधी मी केलं नाही, पण त्यांच्या बड्डे निमित्त तरी मी हे झाड लावायचं काम केलं आहे, तर हे माझ्यासाठी खूप आनंदीचं क्षण आहे। आणि त्यांना असंच भरभरून पुढच्या आयुष्याचे माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा। अच्छा, ये बताइए कि आप महिलाओं के लिए, पूरे विश्व की महिलाओं के लिए क्या संदेश देती हैं? क्या उनको चौला चुका में बैठा रहना चाहिए या वहाँ से 12 मिनट रोज निकलना चाहिए यहाँ पर? हाँ, मैं सभी महिलाओं को एक संदेश देना जरूर चाहती हूँ कि सब लोग घर और बाहर दोनों जगह पे औरत लोग को समान, महिलांना समान हक्क मिळायला पाहिजे। तर महिला कुठल्याच गोष्टीत आज कमी नाही आहेत। तर सगळ्यांनी असं समजून घ्या, बायका घरी पण काम करतात, बाहेर पण करतात, सगळे क्षेत्र बायका सांभाळू शकतात। तुम्ही जेंट्स लोक आम्हाला सपोर्ट केलं तर आम्ही अजून पुढे जाऊ। एक वृक्ष आपण दरवर्षी एक तरी वृक्ष आपल्या आजूबाजूला परिसरात लावलं तर अजून आपल्या पॉल्युशन मुक्त आपला भारत देश होईल। या बाबतीत हे आपले काका आहेत, हे इकडे आनंदवन सांभाळतात। तर कोणाला काही अजून लावायचे असतील झाडे तर या काकांशी आपण संपर्क करू शकता। वर्षाला एकदा इकडे येऊन आपलं बर्थडे सेलिब्रेशन या निसर्गाच्या सानिध्यात आपण करू शकतो। या बाबतीत बस मी एवढंच बोलू शकते। थैंक यू कि आप बोलते हैं ना तो लेडीज सुनती हैं। नहीं, वो तो बाहर बोलना अलग है और चाय न्यूज़